नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा एक मुद्दा अभ्यासणार आहोत. तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ॲन AP म्हणजे अंकगणितीय श्रेणीचं उपयोजन. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्ससारथी या चॅनलवर यापूर्वी अपलोड झालेले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, अभ्यासायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये अपलोड होणाऱ्या व्हिडिओंचेही नोटिफिकेशन मिळत राहतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ ॲन AP म्हणजे अंकगणितीय श्रेणीचं उपयोजन या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाची 2 सूत्रे या ठिकाणी पाहिलेली होती. त्यापैकी पहिलं सूत्र होतं nth टर्म ऑफ ॲन AP म्हणजे अंकगणितीय श्रेणीचं n व पद, आणि तो फॉर्म्युला TN आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहेच. त्याचप्रमाणे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ ॲन AP म्हणजे अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज, याचेही 2 फॉर्म्युले आपण अभ्यासलेले आहेत. या 2 सूत्रांच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधील शाब्दिक उदाहरणं सोडवून घेणार आहोत. ही उदाहरणं अतिशय सोपी आहेत. मॅथमॅटिकल लँग्वेज आपल्याला या उदाहरणांमधील समजली तर नेमका कोणत्या सूत्राचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागेल ते आपल्याला समजेल आणि उदाहरण आपल्याला सहज सुटेल. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 3.4ला. प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये एकूण 6 उदाहरणे आहेत. पैकी 2 अतिशय सोपी उदाहरणे या ठिकाणी मी सोडून देणार नाही आहे. सर्वच उदाहरणे सोपी आहेत, परंतु ज्या उदाहरणांमध्ये 2ही सूत्रांचा वापर केला गेलेला आहे अशी काही उदाहरणे या उदाहरण संग्रहामध्ये असलेली आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. यापैकी पहिलं अत्यंत सोपं उदाहरण आहे. ऑन द 1st January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. इफ सी डिसाइड्स टू सेव्ह लाईक धिस, देन ऑन 31st December व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी 2016 रोजी सानिकाने असा निर्णय घेतला की 1 तारखेला ₹10 वाचवायचे, बचत करायचे, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 या पद्धतीने तिने बचत करण्याचं ठरवलं. तर त्या वर्षाच्या 31 डिसेंबर या तारखेपर्यंत तिची एकूण बचत किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एकूण बचत शोधायची आहे, म्हणून आपल्याला सम ऑफ n टर्म्स म्हणजे SNचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागेल. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी अंकगणितीय श्रेणी जी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे ते या ठिकाणी लिहून घ्यावं लागेल. सोल्युशन: सानिका सेव्ज ₹10 ऑन फर्स्ट डे, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे अँड सो ऑन. म्हणजे पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 या पद्धतीनं तिनं बचत केलेली आहे. देअरफॉर ॲन AP इज 10, 11, 12 अँड सो ऑन. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला SNचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. या ठिकाणी एक थोडासा विचार आपल्याला करावा लागेल. फर्स्ट टर्म A ही 10 असेल, कॉमन डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1 म्हणजे 11 वजा 10 बरोबर 1, ती 1 असणार आहे. परंतु या अंकगणिती श्रेणीमध्ये एकूण किती टर्म्स आहेत म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये, सेंटेन्समध्ये असं म्हटलेलं आहे, ऑन द 1st January ऑफ इयर 2016. नाव इयर 2016 दिस इयर इज अ लीप इयर म्हणजे हे लीप वर्ष आहे. आणि या लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, म्हणून सानिकाने त्या वर्षामध्ये 366 दिवस बचत केलेली असणार आहे. म्हणून या अंकगणिती श्रेणीमध्ये 366 पदे असणार आहेत. म्हणून अंकगणिती श्रेणीमध्ये पदांची संख्या 366 असल्याकारणानं यांची किंमत 366 असेल. या ठिकाणी A इज इक्वल टू 10, D इज इक्वल टू T2 मायनस T1 दॅट मीन्स 11 minus 10 that is 1, and the year 2016 was a leap year. The leap year has 366
days, therefore n is equal to 366. आता सिंपल फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. Sn is equal to n upon 2 in square bracket 2a plus in round bracket n minus 1 round bracket complete into d square bracket complete. This is formula. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपे फॉर्म्युले आहेत. हे कसे डिराईव्ह झाले ते आपण पाहिलेलं आहेच. हे थोडे लक्षात ठेवा. आता यामध्ये n, a आणि d यांच्या किमती आपण ठेवूयात. देअरफॉर यस 366 इज इक्वल टू 366 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2 इंटू 10 प्लस 366 मायनस 1 इंटू 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे या सूत्रामध्ये ए, एन आणि डी यांच्या किमती आपण ठेवलेल्या आहेत. याला सिम्प्लिफाय आपण करूयात. 366ला जर आपण 2ने डिवाईड केलं तर याचा ॲन्सर असणार आहे 183. या ठिकाणी 10 आणि 2 यांचा प्रॉडक्ट गुणाकार 20 असेल. 366 वजा 1 म्हणजे 365 गुणिले 1 म्हणजे 365. म्हणजे आता या दोघांची बेरीज होईल. म्हणजे पुढची पायरी असणार आहे 366 इंटू यस 366 इज इक्वल टू 183 इंटू 385. सम ऑफ 20 अँड 365 इज 385. आता जर आपण या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल यस 366 इज इक्वल टू 70,455. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सानिकाने 2016 या वर्षामध्ये एकूण बचत केलेली आहे 70,455 रुपये. देअरफॉर आवर आन्सर इज सानिका सेव ₹70,455. अतिशय सोपं उदाहरण आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. अ मॅन borrows ₹800 and agrees to pay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments. Each installment is being less than preceding by ₹40. Find the amount of first and the last installment. म्हणजे एका व्यक्तीनं 8,000 रुपये आणि त्याचं व्याज 1,360 रुपये हे 12 मासिक हप्त्यांमध्ये परत करण्याचं मंजूर केलं. परंतु प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी आहे. तर आपल्याला त्या व्यक्तीनं सुरुवातीचा म्हणजे पहिला भरलेला हप्ता आणि शेवटचा भरलेला हप्ता या दोघांच्या किमती काढायच्या आहेत. मग या ठिकाणी त्या व्यक्तीला एकूण किती रुपये परत करायचे आहेत, परतफेड करायची आहे. The amount repaid is equal to 8,000, this is principal, plus 1,360, this is interest. Therefore amount is ₹9,360. म्हणजे त्या व्यक्तीला 9,360 रुपयांची परतफेड करायची आहे 12 हप्त्यांमध्ये. Therefore जर आपण त्या 12ही हप्त्यांची बेरीज केली तर ती बेरीज असणार आहे 9,360. दॅट मीन्स सम ऑफ ऑल द टर्म्स इन दॅट AP इज SN इज इक्वल टू 9,360. म्हणजे SNची किंमत आपल्याला या ठिकाणी माहीत झाली. त्यानंतर द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स दॅट मीन्स N इज इक्वल टू 12. 12 हप्त्यांमध्ये तो सर्व रक्कम परत करणार आहे म्हणून यांची किंमत 12 असेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी आहे. याचा अर्थ अंकगणिती श्रेणी ही डिक्रीजिंग आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स D जो आहे तो आपला पॉझिटिव्ह नसून तो निगेटिव्ह असणार आहे, -40. ईच इन्स्टॉलमेंट इज ₹40 लेस दॅन द प्रिसाइडिंग वन. देअरफॉर D इज इक्वल टू -40. नाव SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d. दिस इज द फॉर्म्युला. या ठिकाणी आपण SN त्यानंतर n यांच्या किमती टाकून A ची किंमत शोधणार आहोत. D सुद्धा आपण या ठिकाणी टाकणार आहोत. देअरफॉर S12 इज इक्वल टू 12 अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस 12 मायनस 1 इंटू -40. Now S12 means sum of all the terms in that AP and it is 9,360. Therefore we get S12 is equal to या दोघांचा भागाकार 6 येईल. 2a as it is. या दोघांचा जो वजाबाकी फरक आहे तो फरक 11 हे धन असतील आणि त्या धन 11ने ऋण 40ला गुणल्यानंतर त्यांचा गुणाकार हा ऋण
440 असणार आहे. मग या ठिकाणी आपण S12 म्हणजे SNची किंमत या ठिकाणी घालूयात 9360 9360 इज इक्वल टू 6 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a minus 440. नाव ट्रान्सफर 6 टू लेफ्ट हँड साईड. 2a minus 440 इज इक्वल टू 9360 डिवायडेड बाय 6. या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. उत्तर येईल 2a इज इक्वल टू 1560. या दोघांचा भागाकार 1560 आणि हे ऋण 440 आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर ते पॉझिटिव्ह होतील. दॅट मीन्स 2a इज इक्वल टू 2000. दॅट मीन्स a इज इक्वल टू 100. ए मीन्स फर्स्ट टर्म म्हणजे त्या व्यक्तीनं भरलेला पहिला हप्ता हा 1000 रुपयांचा असणार आहे. आता आपल्याला शेवटचा हप्ता शोधायचा आहे. त्यासाठी आपण TNचा फॉर्म्युला वापरणार आहोत. TN द लास्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू TN. दॅट मीन्स TN इज इक्वल टू A plus N minus 1 into D. दिस इज द फॉर्म्युला. नाव put the value of N and A also D. Therefore, T12 is equal to 1000 plus 12 minus 1 into -40. म्हणजे या ठिकाणी जर आपण या दोघांचा वजाबाकी केली ती 11 आणि त्याला ऋण 40 ने गुणल्यानंतर ऋण 440. आता या दोघांची वजाबाकी होईल आणि ती वजाबाकी असणार आहे T12 is equal to 560. दॅट मीन्स लास्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे ₹560. Therefore, the first installment is ₹1000 and last installment is ₹560. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपण दोनही सूत्रांचा वापर केलेला आहे, TN आणि SNचा. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल. देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row, and so on. Find the number of seats in 15th row and also find the total number of seats in the auditorium. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एका सभागृहामध्ये खुर्च्यांच्या 27 रांगा आहेत. पैकी पहिल्या रांगेमध्ये 20, दुसऱ्या रांगेमध्ये 22, तिसऱ्या रांगेमध्ये 24 या रीतीने खुर्च्या आहेत. तर आपल्याला 15व्या रांगेमध्ये असलेल्या खुर्च्यांची संख्या आणि त्या सभागृहामध्ये असलेल्या एकूण खुर्च्या, एकूण सीट्स किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी आपल्या सहज लक्षात येईल की अंकगणिती श्रेणी जी आहे ती असणार आहे 20, 22, 24 अँड सो ऑन. अँड AP इज 20, 22, 24 अँड सो ऑन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या शोधायची आहे, म्हणजे 15वं पद शोधायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला TN हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. हिअर A इज इक्वल टू 20 अँड D इज इक्वल टू 2. वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो, दॅट इज T15. देअरफॉर N इज इक्वल टू 15. म्हणून यांची किंमत 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या शोधायची असल्या कारणाने यांची किंमत आपण 15 घेणार आहोत. देअरफॉर TN is equal to A plus N minus 1 into D. This is the formula. Put N is equal to 15, A is equal to 20, D is equal to 2. That means we get T15 is equal to 20 plus 15 minus 1 into 2. आता हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. T15 is equal to 20 plus या दोघांचा गुणाकार वजाबाकी 14 गुणिले 2 28. That means T15 is equal to 48. That means in the 15th row there are 48 सीट्स, म्हणजे 15व्या रांगेमध्ये 48 खुर्च्या असणार आहेत. आता आपल्याला पूर्ण सभागृहातील खुर्च्यांची संख्या शोधायची असल्या कारणाने आपण SNचा फॉर्म्युला वापरणार आहोत. वी हॅव टू फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम अँड हिअर नंबर ऑफ रोज आर 27. देअरफॉर N इज इक्वल टू 27. त्या सभागृहामध्ये एकूण 27 रांगा असल्या कारणानं आपण यांची किंमत 27 घेणार आहोत. देअरफॉर SN इज इक्वल टू N/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2A plus N minus 1 into D. दिस इज द फॉर्म्युला. पुट N इज इक्वल टू 27, A इज इक्वल टू 20, D इज इक्वल टू 2. देअरफॉर वी गेट S27 इज इक्वल टू 27/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2 into 20 plus 27 minus 1 into 2. सिंपल आपण या ठिकाणी सर्वांच्या किमती ठेवलेल्या आहेत. आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळणार आहे S27 इज इक्वल टू 27/2. 20 दुने 40. या दोघांचा फरक जो आहे तो 26 असेल. 26 दुने 52. या दोघांची आपण बेरीज करून घेऊयात. दॅट मीन्स S27 इज इक्वल टू 27/2 into 92. आता या दोनने आपण 92ला डिवाईड करून घेऊयात.
दॅट मीन्स आवर ॲन्सर इज S27 इज इक्वल टू 27 इंटू 46 आणि या दोघांचा गुणाकार असणार आहे S27 इज इक्वल टू 1242. म्हणजे त्या सभागृहामध्ये 1242 सीट्स असणार आहे. देअरफॉर आवर ॲन्सर इज देर आर 48 सीट्स इन 15th रो, जे आपण पहिल्या पार्टमध्ये शोधलेलं आहे. अँड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम इज 1242. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. Kargil's temperature was recorded in a week from the Monday to Saturday. All recordings were in AP. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was negative 30 degrees Celsius, then find the temperature on other 5 days. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण अतिशय सोपं आहे. कारगिलमधील एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांमधील काही तापमान मोजले गेलं, त्याचं नोंद घेतली गेली आणि या सर्व नोंदी ह्या अंकगणितीय श्रेणीमध्ये असल्याचं आढळून आलं. आणि मग काही अटी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे, म्हणजे सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानांची बेरीज ही 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. कुणापेक्षा? द सम ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे, म्हणजे ट्यूजडे आणि सॅटरडे यांच्या तापमानांची बेरीज केली असता ती मंडे आणि सॅटरडे यांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5ने कमी आहे. इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज 30 डिग्री सेल्सिअस, म्हणजे बुधवारचं असलेलं तापमान हे ऋण 30 डिग्री सेल्सिअस असेल तर आपल्याला उरलेल्या 5 दिवसांचं तापमान शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा गोंधळ आधी वाटेल, परंतु हे अतिशय सोपं आहे. एकूण 6 दिवसांचं तापमान या ठिकाणी नोंद केलं गेलेलं आहे, म्हणून या अंकगणिती श्रेणीमध्ये एकूण 6 पदे असणार आहेत. मग ही 6 विशिष्ट पदे आपल्याला काहीतरी मानावी लागतील, म्हणून ती जी पदे आहेत ती पदे आपण या ठिकाणी मानून घेऊयात. लेट द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे बी A-3D, A-2D, A-D, A+D अँड A+2D. म्हणजे सोमवार ते शनिवारचं तापमान, सोमवारचं तापमान असेल A-3D, मंगळवारचं तापमान असेल A-2D, बुधवारचं तापमान असणार आहे A-D, गुरुवारचं तापमान असेल A, शुक्रवारचं तापमान असणार आहे A+D आणि शनिवारचं तापमान असणार आहे A+2D रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमे. आता दिलेल्या अटीनुसार 2 अटी आहेत, एका अटीनुसार आपण एक समीकरण या ठिकाणी मांडणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला बुधवारचं तापमान या ठिकाणी दिलेलं आहे. द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस, इट इज गिवन. आणि बुधवारचं तापमान कोणतं असणार आहे यामध्ये? तर A-D. देअरफॉर A-D इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. A-D इज इक्वल टू -30, इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला जी अट दिलेली आहे, सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानांची बेरीज म्हणजे A-3D प्लस A+2D, इट इज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ द टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. म्हणून या ठिकाणी आपण एक समीकरण मांडूयात. फ्रॉम द गिवन कंडिशन A-3D प्लस A+2D, म्हणजे सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानांची बेरीज बरोबर A-2D, म्हणजे मंगळवार आणि शनिवार यांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा हे 5ने अधिक आहे. दोनही बाजू समान होण्यासाठी इकडची बाजू 5ने कमी आहे, म्हणून या ठिकाणी आपण 5 ॲड केलेले आहे, म्हणजे A-2D प्लस A+2D. या अटीमध्ये दोनही बेरजेंमध्ये टेम्परेचर ऑफ सॅटरडे इज कॉमन, दॅट मीन्स A+2D इट इज कॉमन पार्ट इन द बोथ साईड्स. म्हणजे जेव्हा आपण हा कंस एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ट्रान्सफर करू तेव्हा ते दोनही कंस चिन्ह भिन्न होऊन कॅन्सल होतील. वी गेट A-3D इज इक्वल टू A-2D प्लस 5. आता या ठिकाणी आपण एची पदं एका बाजूला, डीची पदं एका बाजूला, या ठिकाणी थोडंसं रिअरेंजमेंट आपण करणार आहोत. दॅट मीन्स -3D आणि हा -2D तिकडे नेल्यानंतर बाजू बदलल्यानंतर तो पॉझिटिव्ह होईल. हा 5 ॲज इट इज, हा A ॲज इट इज, तो पॉझिटिव्ह होता पॉझिटिव्ह राहील, परंतु हा A इकडे आल्यानंतर तो निगेटिव्ह होईल. आता हे दोनही पदं जी आहेत समान आहेत, मात्र चिन्ह भिन्न असल्यामुळे ते इलिमिनेट होतील आणि या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी ही ऋण D मिळेल. दॅट मीन्स -D इज इक्वल टू 5
दॅट मीन्स डी इज इक्वल टू -5. डीची किंमत आपल्याला -5 मिळालेली आहे. आता ही जी किंमत आहे ती किंमत आपण एखाद्या समीकरणामध्ये ठेवून याची किंमत करणार आहोत आणि आपल्याकडे समीकरण आहे समीकरण नंबर 1. पुट डी इज इक्वल टू -5 इन इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये आपण पुट करूयात. a-3d इज इक्वल टू -30. पुट d इज इक्वल टू -5. दॅट मीन्स a minus -5 is equal to -30. That means a is equal to negative becomes positive. a plus 5 is equal to -30. Transfer positive 5 to right hand side. They becomes negative. That means a is equal to -30 minus 5. That means a is equal to -35. That means value of a is -35. Value of d is -5. आता आपल्याला प्रत्येक पदाचं किंमत म्हणजे प्रत्येक दिवशीचं तापमान आपण शोधू शकतो. देअरफॉर फर्स्ट टेम्परेचर ऑन मंडे a-3d इज इक्वल टू. आता या प्रत्येक ठिकाणी आपण a ची किंमत -35 आणि d ची किंमत -5 ठेवणार आहोत. -35 -3 गुणिले -5 -35 आहेत असेच. या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह पण राहील. दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी -20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सोमवारचं तापमान असणार आहे -20 अंश सेल्सिअस. त्यानंतर मंगळवारचं तापमान a-2d इज इक्वल टू -35 -35 -2 इंटू -5. -35 ॲज इट इज. प्रॉडक्ट ऑफ -2 and -5 is +10. And subtraction of these two numbers is -25. That means temperature on Tuesday is -25 degrees Celsius. Then a minus d, temperature on Wednesday, that means -35. It is given -30 degrees Celsius. तो दिलेला आहेच तरी देखील आपण या ठिकाणी शोधलाय. -35 -5 बरोबर -35 अधिक 5 म्हणजे ते -30 आपल्याला मिळणार आहे. हे दिलेलंच आहे आपल्याला. त्यानंतर टेम्परेचर ऑन थर्सडे a इज इक्वल टू इट इज a आणि व्हॅल्यू ऑफ a इज -35 डिग्री सेल्सिअस. हे सिम्पल होतं. त्यानंतर टेम्परेचर ऑन फ्रायडे a प्लस d इज इक्वल टू -35 प्लस -5. दॅट मीन्स -35 -5 इट इज -40 डिग्री सेल्सिअस. अँड लास्ट वन टेम्परेचर ऑन सॅटरडे a प्लस 2d इज इक्वल टू -35 प्लस 2 इंटू -5. Product of these two terms is -10. These two terms have same signs, therefore answer is -45 degree Celsius. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सोमवार ते शनिवारचं तापमान जे आहे ते तापमान आपल्याला मिळालं आहे -20 अंश सेल्सिअस, -25, -30, -35, -40, -45 डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस. हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला विशिष्ट पदं जी आहेत ती पदं काय मानायची हे समजलं पाहिजे. कधी कधी उदाहरणांमध्ये आपल्याला या पदांच्या मांडण्याबद्दल काही हिंट दिलेली असते, त्यानुसार आपण ती पदं मानावी लागतात. आता याचं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी घेतलेलं आहे. द टेम्परेचर ॲट कारगिल फॉर द वीक वेअर -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -30 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस, -45 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आठवड्याभरातील रविवार सोडून या 6 दिवसांचं तापमान आपल्याला मिळालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी 2 सोपी उदाहरणं ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, एक तर SNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. बाकी सर्व पदं आपल्याला दिलेली आहेत. त्या उदाहरणांचा घरी सराव करा. काही अडचण आल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आपल्या चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या किंवा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण या चॅनलवरती आत्तापर्यंत पोस्ट झालेल्या सर्व व्हिडिओचा अभ्यास करू शकता, पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद. काळजी घ्या.